मामाने भंडारा दिला, कन्या दिल्या आणि म्हणली तू आता जा म्हणली घरी. तू घरी गेला आणि घरी गेला तुझ्या तुझ्या लग्नाचं बघ म्हणले आता मामाने. मग घरच्या आता लेकरू आले म्हणजे चला जाऊ इकडे बघायला. पण मामाने सांगितलं होतं मुलगी बघायला जायचं नाही, तीच माणसं तुमच्याकडे बघायला येणार आहेत. पण ह्यांना दम नाही घरचेच. पोराचं लगीन केलं पाहिजे, असं झालंय तसं झालंय, बघा घेऊ इकडं आहे का, बघा घेऊ तिकडं आहे का, बंदच नाही. पण हे न एकच ठरवलं मी येणार नाही. आणि एक वेळेस खरोखर स्वतः ते पाहुणे होऊनच घरी आले. आणि पाहुणे होऊन घरी आल्यानंतर त्यांनी म्हणलं आमची मुलगी तुमच्या पोराला करा आणि आमची शेती 16 एकर आहे म्हणली आणि एक पोरगी आहे म्हणली, करा म्हणले आमच्या पोरशीला. असं झाल्यानंतर त्यांना कळलं म्हणलं बडरला की पळतच मामाच्या थळावर गेला. मामा असं असं घडलंय. अरे तू रांडाच्या कशाला आला माझ्याकडं, तू तिकडेच थांबायचं नाही. पण मामा तुम्हाला सांगायला मग ठीक आहे म्हणली ती 3 भाकरी घेऊन जा. काय कर 3 भाकरी घेऊन जा. 16 एकर जमीन त्या मुलीची मिळली. देव बघा हाल काढावं लागतं त्यावेळेस देव प्रसन्न होतो. कसं असतं जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. किंवा या मामाच्या थळावर यायला कृपा त्या बाळू मामाची, कृपा त्यांची असल्याशिवाय चाले हे शरीर कुणाची असत्य, कोण बोलवितो हरी विना. झाडाचं पाणी त्याच्या सत्तेची हालत नाही. पण आपण म्हणतो मी केलं आणि मी ठेवलं. तू काही सुद्धा करत नाही, करणारा करीवता तो आहे. म्हणून असं असताना त्यांना 3 भाकरी दिल्या आणि 3 भाकरी दिल्यानंतर त्यांना 16 एकर जमीन मिळली. 16 मिळली, 3 भाकरी दिल्या. 16 आणि 16 32 आणि 32 आणि 16 मावशी वाढलं अधिक ही 16. एवढी जमीन त्या वडिलांना मिळाली. पण त्यांनी हाल काढलं. किती जरी आपदा झाली तर घाय नाही सुटली. आम्ही बी जरा रात्री वाटलं हे आम्ही काय सांगतोय प्रवचन, काय माणसं ऐकते आमचं काय प्रवचन चाललंय. पण मामा म्हणलं बर सुळे महाराज तुम्हाला नमुना आहे. जातानाच आमच्या गाडीचा पलक गेला, पलक गेला, तेल टाकलं उदार, कशाचं ऑइल टाकलं गाडीत, ऑइल टाकलं तरी गाडी चालना. नवरा बायकोन आम्ही खुडसापासून चालत गेलो. रात्रीच्या किती वाजल्या आम्हाला मावशी 1:30 वाजल्या. नवरा बायकोला चालत गेलो. इथं येऊन म्हणू नका मी हाम करेगा, हे इथं चालत नाही, इथं थोडं सुद्धा चालत नाही. ही मामाची ताकद आहे. म्हणून इथं जरा गप बस म्हणलं बंदच नाही, गप बस म्हणलं बंद नाही. मग असं नाही करायचं. ह्या तळावर आल्यानंतर शांत, जिथं शांतती समाधानी तिथं भगवंताची वस्ती असते. आपली शांतती समाधान पाहिजे तिथं भगवंताची वस्ती असते. बोला बोला बाळूमाच्या नावानं, बाळूमाच्या शेळ्याच्या मेंढ्याच्या नावानं जय बाळूमामा, जय बाळूमामा. एकदा काय झालं, एका म्हातारीच्या रानात शिरली मेंढर मामाची. आणि मेंढर शिरल्यानंतर ती म्हणली मामा मला पैशी बिशी काय नको, फक्त मला मुलगा हवा. मामा म्हणलं थांब मी बघतो. मामाने डोळं झाकलं आणि बघून घेतलं. डोळं झाकून ध्यान लावलं मामाने. म्हातारी म्हणले मावशी तुमच्या नशिबात मुलगा नाही. मला काय तसलं सांगायचं नाही, मला मुलगाच हवं. माझ्या रात मेंढर शिरली ना मला पैसा नको, मला तुमच्याकडूनच मुलगा पाहिजे. बोलू नका मावशी, तीच सांगतो तीच बोल.
जे कीर्तनी बडबड करील